ओके, तर आजचं लेक्चर जे आहे टोटली आपण 2 मेथड शिकलो आपण रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्यासाठीच्या, की ज्या इम्पॉर्टंट आहेत खूप. या चॅप्टरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल, तर 2च गोष्टी आहेत. एक तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर ओळखता आला पाहिजे. कोणत्याही कंपाउंडमधल्या सेंट्रल ॲटम जो असतो, म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून इतर राहिलेले जे ॲटम असतात, त्याचे तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर ओळखता आले पाहिजेत. जरी तो मॉलिक्यूल असेल न्यूट्रल किंवा जरी तो आयन असेल तरी. मग हे ऑक्सिडेशन नंबर ओळखल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं? ते ऑक्सिडेशन नंबर ओळखून झाल्यानंतर तुम्हाला ते रेडॉक्स रिएक्शन जी आहे ही बॅलन्स करायची असते. मग बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिएक्शन आणि आयडेंटिफिकेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर या 2 गोष्टी तुमच्यासाठी काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत या चॅप्टरमधल्या. मग त्याच्यावरतीच तुम्हाला एमसीक्यू पण येतील. ऑक्सिडेशन नंबरवरती जास्तीत जास्त आणि रेडॉक्स रिएक्शन त्याचा टाइप ओळखता आला पाहिजे. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ओळखता आलं पाहिजे. तर याच्यासाठी 2 मेथड आहेत आपल्याकडे. ऑक्सिडेशन नंबर मेथड बॅलन्सिंगसाठी, रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी. ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि आयन इलेक्ट्रॉन मेथड, ज्याला आपण हाफ रिएक्शन मेथड म्हणतो, की ज्या मेथडमध्ये आपण पहिल्या स्टेपमध्ये दोन्ही रिएक्शन जे आहे, ही 2 हाफ पार्टमध्ये स्प्लिट करतो. म्हणजे 2 हाफ रिएक्शन लिहितो आपण, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आपण ओळखणार इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जिथं झाले त्याच्यावरून, आणि जिथं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर झालेलं आहे ते असणार आहे रिडक्शन हाफ रिएक्शन. मग ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, रिडक्शन हाफ रिएक्शन आपण वेगळ्या लिहिणार. जागा पुरत असेल समोरासमोर लिहा, नसेल जागा पुरत एका खाली एक लिहा. पण प्रत्येक स्टेप लिहायचे आहेत तुम्हाला. स्टेप वाईज या दोन्ही रिएक्शन एका खाली एक लिहाव्या लागतील तुम्हाला. मग पहिल्या स्टेपमध्ये काय करणार आणि स्टेप एकदम सोप्या आहेत. स्टेपमध्ये काहीही डिफिकल्टी नाहीये. सिमिलर स्टेप आहेत, फक्त थोडं चेंज आहे. एव्हरीवन गेटिंग व्हॉइस क्लिअर? येस सर. ब्रेक येस नाही होत आवाज? नाही. पहा, ऑक्सिडेशन काय करतो, चार्ट समोर ठेवायचा. स्टेप्स जे दिलेत ते स्टेप्स तुम्ही करणार, समोर ठेवणार. कोणते दिलेत? स्टेप्स कोणते दिलेत? ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये पहिल्यांदा आपण काय करणार, ऑक्सिजन हायड्रोजन सोडून सगळेच्या सगळे ऍटम बॅलन्स करून घेणार. ऍटम एकदा का बॅलन्स करून झाले, त्याला ऑक्सिडेशन नंबर असाइन करणार. ऑक्सिडेशन नंबर असाइन केल्यानंतर आपण आयडेंटिफाय करणार की इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कुठं. जे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होतं ती रिएक्शन आपण लिहिणार आणि काय म्हणणार, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम. एका ऍटमसाठी ऑक्सिडेशन नंबर कितीने इन्क्रीज झाला. नेक्स्ट काय पहा, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर म्हणजे एका ऍटमसाठी ऑक्सिडेशन नंबर कितीने डिक्रीज झाला. हे नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज तुम्हाला इक्वलाइज करायचं. मग नेट इन्क्रीज आणि इक्वल करण्यासाठी असा एखादा फॅक्टर बघणार की आपल्याला त्या रिएक्शन मल्टिप्लाय करायला पाहिजे. फॅक्टर समजा 2 आणि इन्क्रीज 2 न झालेला आहे आणि डिक्रीज जर 3 झालेला आहे, तर अशा वेळी तुम्हाला काय कराल, 3 न त्याला मल्टिप्लाय करा, 2 या रिएक्शन मल्टिप्लाय करा. म्हणजे याचे जे फॅक्टर आहेत हे यांनी एकमेकांना मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे, नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज हे भेटणार. हे ऑक्सिडेशन नंबर मेथड. मग त्याच्यामध्ये आणखी काही स्टेप्स आहेत. कोणते स्टेप्स आहेत की तुम्हाला ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी मॉलिक्यूल ऍड करायचे आहेत. ज्या साईडला जेवढे ऑक्सिजन कमी तितके त्या साईडला वॉटर मॉलिक्यूल ऍड करा. मीन्स ऍड 1 वॉटर मॉलिक्यूल फॉर इच लेस ऑक्सिजन ऍटम. ओके, प्रत्येक कमी असलेल्या ऑक्सिजन ऍटम साठी 1 वॉटर मॉलिक्यूल ऍड करा. ऑक्सिजन करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण करणार आहोत हायड्रोजन बॅलन्स. हायड्रोजन बॅलन्सिंग साठी आपण काय करणार, हायड्रोजन बॅलन्स करत असताना आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक कमी असलेल्या हायड्रोजन साठी H प्लस आयन म्हणजे हायड्रोजन आयन आपण तिथे काय करणार, ऍड करणार. ज्या साईडला जेवढे कमी त्या साईडला तेवढे H प्लस ऍड करणार. जर मीडियम ऍसिडिक दिले तुम्हाला ब्रॅकेटमध्ये, इट्स ओके, ही स्टेप ओके आहे. पण जर मीडियम बेसिक आहे तर फक्त एक स्टेप वाढणार आहे. कोणती स्टेप वाढणार आहे, एवढे ऍड केलेत तेवढेच OH मायनस ऍड करायचे. मग इथं ऍड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जिथं कन्फ्युज व्हायच्यात आहेत, OH मायनस जे ऍड करतोय हे दोन्ही बाजूला सेम ऍड आहे. म्हणजे समजा तुम्ही हायड्रोजन बॅक करण्यासाठी जर ऍड केलेले आहेत लेफ्ट हँड साइडला, तुम्ही काय करणार, बेसिक मीडियम असल्यानंतर ऍसिडिक मीडियमची स्टेप इथं स्टॉप होते. जर बेसिक मीडियम असेल तर काय OH मायनस लेफ्टला पण आणि राईटला पण दोन्हीकडे ऍड करायचे. याचं मिनिंग काय होतं, जेवढे H प्लस आणि OH मायनस एका साईडला असतात कंबाईन करायचं आणि वॉटर मॉलिक्यूल बनवायचे. तेवढे H प्लस एक वॉटर मॉलिक्यूल बनतो, तेवढे H2O बनवायचे त्या साईडला. आणि नंतर आपण ज्यावेळी इक्वेशन दोन्ही हाफ इक्वेशन दोन्ही इन्क्रीज आणि डिक्रीज आपण चेक करतो,
त्यावेळी LHS ला आणि RHS ला जेवढं काय आहे हे आपण करणार आहोत, कॅन्सल करणार आहोत. जेवढे सिमिलर दिसतायत मॅथ्स मध्ये जसं आपण ते एकमेकांना कॅन्सल करायचे तेवढे मॉलिक्युल्स. ठीक, जेवढे सेम असतील तेवढे. हाफ इलेक्ट्रॉन मेथड आपण काय करायचं, आयन इलेक्ट्रॉन मेथड मध्ये किंवा हाफ मेथड मध्ये आपण काय करायचं, हाफ इलेक्ट्रॉन आयन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिएक्शन मेथड मध्ये तुम्हाला स्प्लिट करायचं आहे इक्वेशन दोन हाफ इक्वेशन मध्ये. एक असेल एक ऑक्सिडेशन रिएक्शन, दुसरा असेल रिडक्शन हाफ रिएक्शन. तुम्ही नेट इन्क्रीज ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये, नेट डिक्रीज कुठे झालंय ते रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये लिहायचं. हे लिहिलं तर काय आयडेंटिफाय करायचं, तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर आयडेंटिफाय करायचे. ऑक्सिडेशन नंबर आयडेंटिफाय करून झाल्यानंतर तुम्ही काय करणार, बाकीचे सगळे ऍटमचे तुम्ही बॅलन्स करणार. बाकीचे ऍटम झाले की बॅलन्स करायचा ऑक्सिजन. ऑक्सिजन सेम रूल, H2O ऍड करा. ऑक्सिजन ऍड करून हायड्रोजन बॅलन्स करायचे. हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी परत सेम रूल, H प्लस आयन ऍड करायचे. जर बेसिक मीडियम असेल तर जेवढे H प्लस तेवढेच OH मायनस दोन्ही साईडला ऍड करायचे. इथं चेंज आहे, या स्टेपला चेंज आहे. या स्टेपला काय चेंज होणार, तुम्हाला चार्ज बॅलन्स चार्ज बॅलन्स करण्यासाठी तुम्ही काय करणार, एल आणि RHS चा चार्ज करण्यासाठी तुमच्याकडे एकच गोष्ट आहे जी तुम्ही वापरू शकता, इलेक्ट्रॉन. तुम्हाला जिकडे जेवढा चार्ज जास्त आहे पॉझिटिव्ह चार्ज, त्याला कमी करण्यासाठी आणि इक्वल इलेक्ट्रॉन तेवढे ऍड करावे लागतील. सुटेबल साईडला सुटेबल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तुम्ही ऍड करा आणि दुसरा चार्ज बॅलन्स करा. हे तुम्हाला करायचं आहे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये पण आणि रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये पण. ज्यावेळी चार्ज बॅलन्स होतो त्यावेळी नेक्स्ट स्टेप आहे इलेक्ट्रॉन बॅलन्स करा, इलेक्ट्रॉन इक्वलाइज करा. इलेक्ट्रॉन इक्वलाइज कसे करायचे, तर रिडक्शन मध्ये गेन केलेले इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिडेशन मध्ये लॉस केलेले इलेक्ट्रॉन, हा जो नंबर आहे हा इलेक्ट्रॉनचा नंबर इक्वलाइज झाला पाहिजे. त्यासाठी सुटेबल फॅक्टरने टोटल रिएक्शन मल्टिप्लाय करायचं. कोणत्याही रिएक्टला जे कमी आहे मल्टिप्लाय करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, याचा कोएफिशियंट त्याला, त्याचा कोएफिशियंट याला, असे मल्टिप्लिकेशन होईल. टोटल हा आणि मग त्या दोन इक्वेशन ऍड करा. ऍड केल्यानंतर सिमिलर तुम्ही कट करायचा आणि तुम्हाला काय भेटणार आहे, फायनल आन्सर भेटणार आहे. ओके, काही एक्झाम्पल आपण पाहूयात ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, सॉरी ऑक्सिडेशन नंबर मेथड. तर ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये आपण एक्झाम्पल पाहूयात. राईट एक्झाम्पल, write down the example. MnO4 sorry BiOH3 बिस्मथ हायड्रोक्साइड आहे. हा असेल गॅसियस फॉर्म मध्ये, प्लस SnOH3 मायनस SnOH3 मायनस, सॉरी हा एक्वियस मोड असेल, हा पण एक्वियस मोड मध्ये असेल. gives bismuth solid in solid state plus SnOH6 2 minus. आता तुम्हाला माहिती आहे इथं दोनच मीडियम आहे, बेसिक हे राहिलं होतं. याचं बेसिक मीडियम मध्ये OH मायनस कसे ऍड करणार आपण. राईट डाऊन दिस इक्वेशन. आता मला सांगा, ठीक आहे, आता मला सांगा इथं तुम्ही काय करणार ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये. पहिली स्टेप काय, बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल द ऍटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन ऑक्सिजन सोडून बाकीचे सगळे ऍटम बॅलन्स करायचे. मग फर्स्ट स्टेप असेल तुमची बॅलन्सिंग. बॅलन्स आहेत का, एक बिस्मथ आहे, Sn पण एक आहे, Sn एक आहे, म्हणजे तीन, दोन्हीकडे एक एक ऍटम आहेत, ऑलरेडी बॅलन्स आहे. बॅलन्स झाल्यानंतर दुसरी स्टेप, मग ह्या पहिल्या स्टेप मध्ये आपण बॅलन्स केलं. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहे, ऑक्सिडेशन नंबर असायचे. ऑक्सिडेशन नंबर असाइन करताना काय करणार, OH वरती मायनस चार्ज असतो, OH मायनस. इथं बिस्मथ साठी ऑक्सिडेशन काय झालं, रिप्लाय मी. व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर, who will tell me? ऋषिकेश, कीर्ती, समीक्षा, तनिषा, गौरंगी. अंकुर नवीन केलं का, अंकुर किती साइन करतोय, रिप्लाय मी. आवाज येतोय माझा? येस सर. किती लेक्चर जॉईन करतोय तू?
सर मी कालच जॉईन केलंय ऍक्च्युली, मी डेमो अटेंड करतोय. कालच जॉईन केलं. ओके कंटिन्यू करा. काही sir. डाऊट्स असतील तर विचारा. सांगेल मला बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर काय असेल? बिस्मथचा या कंपाऊंड मध्ये विल टेल मी. कौशल, येस सर. बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर असेल या कंपाऊंड मध्ये? ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचे आहेत. झाले आपल्याला हे. हो सर, एक मिनिट सांगतो. कसा असाइन करणार? कंपाऊंड टोटल 0, टोटल नंबर 0 इक्वल करायचं न्यूट्रल मॉलिक्यूलला, सगळ्यांची बेरीज करायची. 3 येणार सर. +3 येणार, बरोबर का? कसा +3? एका OH वरती एक मायनस चार्ज आहे. 3 OH आहेत, मग 3 OH मायनस आहेत. मग हे 3 निगेटिव्ह चार्ज कुठे गेले? तर याचा 3 पॉझिटिव्ह असला पाहिजे. त्यावेळी याने याला काय केलं असेल? बॅलन्स केलं असेल. आवाज ब्रेक होतोय? येस सर. तर चालू आहे. काहीतरी इश्यू असू शकतो. पाहूयात आपण. येतोय का आवाज? काहीतरी नेटवर्क इश्यू. ठीक आहे. 3 OH मायनस जर असतील तर रोटेट केला असेल 3 पॉझिटिव्ह चार्जने, म्हणजे साठी तो +3 हा चार्ज झाला. इकडे चेक करा, याला चार्ज ऑक्सिडेशन नंबर 0. फ्री स्टेट मध्ये कोणत्याही ॲटमचा, कोणत्याही एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असतो. मी जर याला ब्रॅकेटने करतोय, मला सांगायचं नेट इन्क्रीज झाले का नेट डिक्रीज झाले? नेट डिक्रीज. म्हणजे ऑक्सिडेशन की रिडक्शन? ऑक्सिडेशन की रिडक्शन? रिडक्शन. रिडक्शन झालेलं आहे. ठीक आहे. आता इथं टीनचा ऑक्सिडेशन नंबर सांगा. चला, टीनचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला इक्वेट करायला लागेल -1 शी. ह्या सगळ्या एडिशन करा ऑक्सिडेशन नंबरची, -1 शी इक्वल करावी लागेल. सांगा. 2 +2 +2 असणार आहे का? तर 3 मायनस चार्ज आहे तिथं, त्या प्रेझेंट आहे, म्हणजे 2 मायनस न्यूट्रलाइज झाले, ते 2 निगेटिव्ह चार्ज ह्या मीन्स हा 2 पॉझिटिव्ह असतील. इथं सांगा. चला, इथं किती असेल टीन साठी ऑक्सिडेशन नंबर? +1. प्लन असेल का? पहा, चेक करा. 6 मायनस आहेत, 2 मायनस राहिलेले आहेत. टोटल चार्ज किती आहेत? OH 1 मायनस असतो, 6 OH मायनस आहेत, 6 निगेटिव्ह चार्ज. त्यापैकी 2 निगेटिव्ह चार्ज ऑलरेडी प्रेझेंट आहे, म्हणजे राहिला किती? 4 निगेटिव्ह. हा न्यूट्रलाइज आहे, म्हणजे +4 हा चार्ज असणार आहे. असं सिंपल कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. ठीक आहे. चार्ज असणार. मी काय करतोय, याला पण कनेक्ट करतोय. +4 झालं म्हणजे ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन झालं? ऑक्सिडेशन. +4 झालं. ऑक्सिडेशन म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग आता आपल्याला काय करायचं असतं इथं? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर किती? एका आयटम साठी ऑक्सिडेशन नंबर कितीने वाढला? 3. सॉरी 4. वाढला कितीने विचारले मी. वाढला कितीने? यस, 2. काय होते कौशल? काय नाही सर, ते BI सांगितलं चुकून. डिक्रीज. म्हणून नीट पाहिजे लक्षात. आपल्याला येत सगळं असतं, मध्ये असे मार्क खूप जातात. ज्यावेळी आपण कन्फ्युज होतो ना, तिथे जातात आपले. त्यामुळे घाई नाही, उपाय म्हणून पण घाई करायची नाही, आणि डिफिकल्ट असेल तर नाही. आता सांगा पर ॲटम 3. का? तर +3चं 0 म्हणल्यानंतर 3 असणार आहे. याला इक्वल करायचं आहे आता आपल्याला. नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज इक्वल करायचे आपल्याला. कसं करणार? नेट इन्क्रीज 2/3 and 3/2. म्हणजे इन्क्रीज जिथं झालंय, जे इन्क्रीज झालेलं आहे त्याला आपण काय करणार? 3 ने मल्टिप्लाय करणार. जिथं डिक्रीज आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे हे काय होणार आहे? म्हणजे नेट इन्क्रीज किती होणार? नेट इन्क्रीज किती होणार आहे? नेट इन्क्रीज 2 × 6 होणार आहे. नेट डिक्रीज किती होणार आहे? 2 × 3 किती होणार आहे? 6च होणार आहे. ओके. मग आता आपण इथे इक्वलाइज करतोय. इक्वलाइज नेट इन्क्रीज अँड नेट डिक्रीज इक्वल करण्यासाठी आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. कुणामध्ये झाले? 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3च्या केसमध्ये आपण 3 कोएफिशियंट लिहिणार. इथं पण 3 लिहिणार, इथं 3 लिहिणार. डिक्रीज कुठे केसमध्ये? जिथं आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथं पण 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि इथं पण 2 ने मल्टिप्लाय करायचं साईडला. ठीक आहे. मग काय येणार आपण केल्यानंतर? BiOH3
Write down the equation. 2BiOH3 plus 3SOH3 gives 2Bi 3SnOH6 2 minus. हा असेल सॉलिड, बाकीचे असतील एक्स मध्ये ऍज इट इज. डाऊट? सर त्या बीआयचं नाव काय ठीक सर आहे. एलिमेंटचं? बिस्मथ नाव हा आहे. सर. पिरियोडिक टेबलचा ऍप घ्या, ओळखून जायची सगळ्या एलिमेंटची. बाय प्रॅक्टिस राहतात लक्षात, फार काही पाठ वगैरे करत आवश्यक नाही, बाय प्रॅक्टिस होऊन जाते. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप करणार. बिस्मथ 2 आहेत, 3 आहेत, 3 आहेत. ठीक आहे. मग आता कोणाला बॅलन्स करणार? बाकीच्या कोणाला बॅलन्स करणार? ऑक्सिजनला. Oxygen. ऑक्सिजनला कसं बॅलन्स करणार? ऑक्सिजनला प्रत्येक कसलेल्या ऑक्सिजनसाठी अकॉर्डिंग टू द जे दिलेले आहेत ते वाचायचे. ठीक आहे. आता इकडे ऑक्सिजन किती आहेत काउंट करा आणि त्या साईडचा पण सांगा. ऑक्सिजन किती? 2 × 3 किती 15. ऑक्सिजन? 2 × 3 6 बरोबर का? 3 × 3 9. 9. 6 + 9 15 ऑक्सिजन ऍटम आहेत या साईडला. ठीक आहे. 15 ऑक्सिजन ऍटम रिटर्नला. प्रोडक्ट साईडला बघा किंवा आरएचएस ला बघा किती ऑक्सिजन ऍटम आहेत. इथं तर नाही. 18. 3 × 6 18 ऑक्सिजन ऍटम. कमी कुठं आहेत? या साईडला. किती कमी आहेत? 3 ऑक्सिजन याची गरज आहे. कसे ऍड करणार आपण? 3 वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचे. 3 वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचे या साईडला एलएचएस ला. काय होतील? 3 + 15 18 ऑक्सिजन आणि इकडे पण 18 ऑक्सिजन होतील. मग करा नेक्स्ट स्टेप मध्ये. हे सगळं करा नेक्स्ट स्टेप आहे. मग नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही 2BiOH3 plus 3SOH3 minus plus 3H2. Add 2 bismuth plus 3SnOH6 2 minus. ऑक्सिजन बॅलन्स झाले. नेक्स्ट स्टेप मध्ये काय बॅलन्स करणार? OH मायनस. OH मायनस का फक्त H प्लस? हायड्रोजन बॅलन्स करणार. हायड्रोजन बॅलन्स करायचे पहिला. ठेवायचे इतर ऍटम, त्याच्यानंतर ऑक्सिजन ऍटम. ओके. ऑल ऍटम्स अदर दॅन ऑक्सिजन हायड्रोजन हे पहिल्यांदा बॅलन्स करायचे. नंतर ऑक्सिजन बॅलन्स करायचे ऍड करून. नंतर बॅलन्स करायचे H प्लस ऍड करून. ओके. इथं तुमची स्टेप संपते जर ऍसिडिक मिडियम असेल. पण जर बेसिक मिडियम असेल तर पुढे H प्लस ऍड केलेले आहेत तुम्ही. ऍड करायचे. कुठे ऍड करणार तुम्ही? बोथ साइडला. सर आवाज ब्रेक होतोय. ठीक आहे. होऊन जाईल. काही इश्यू आहेत मला पण नाही समजत आहे आता. वायफाय तर कनेक्टेड आहे ऑलरेडी. सर तुमचं वायफाय रेड कलरचं दाखवते. येस सर. मीट मध्ये दिसतं. सॉरी आता yellow झालं तुम्हाला सर. हे हा सर म्हणजे sir. हे कुठं दिसतंय दिसतं, तुम्हाला? कलर मोबाईल दिसतो दिसतं? आणि रेंज. कलर येलो आणि रेड अच्छा, दिसतो. अच्छा. ठीक आहे. नेटवर्क इश्यू असेल मे बी. सध्या चालू आहे. आता येतोय आवाज? येस. हो. येस येस. ठीक आहे. पहा. काही ऑल ऍटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे पहिल्यांदा करायचे बॅलन्स. त्याच्यानंतर ऑक्सिजन बॅलन्स करायचं बाय H2. हायड्रोजन बॅलन्स करायचे आहेत बाय ऍडिंग H प्लस. ऍसिडिक मीडियम साठी तिथंच थांबते. जर बेसिक मीडियम असेल H प्लस जेवढे ऍड केलेत तुम्ही तेवढेच OH मायनस बोथ साइडला ऍड करायचे. ओके. म्हणजे H प्लस आणि OH मायनसचं तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल बनवतात आहेत. या दोन्हीकडे सेमच आहेत, लक्षात ठेवायचं. मग आता ऑक्सिजन बॅलन्स केलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला? हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. सो बॅलन्सिंग द हायड्रोजन ऍटम्स. हायड्रोजन बॅलन्स करायचे. काउंट करा हायड्रोजन काउंट करून सांगा मला. चला. हायड्रोजन ना सर? हा हायड्रोजन काउंट करा. किती आहेत? 20.
झाले 2 into 3 21 आहे तिथं 6 आणि झाले इथं 3 into 3 3 into 3 3 into 2 6 झाले 6 9 plus 6 20 हायड्रोजन ऍटम झाले. इथे किती आहेत? इथं तर 18 नाहीये. 3 into 18 6 8 आहेत. मग कमी कुठं आहेत? तिकडे कमी आहेत. किती कमी आहेत? कमी आहेत. 3 3 कमी आहेत. म्हणजे इथं तुम्हाला 3 ची ऍडिशन करावी लागेल. करा मग 2BH3 plus 3SNOH plus 3 moles plus gives 2 3SNOH6 2 minus plus काय करणार 3 प्लस मीडियम कोणता आहे? बेसिक मीडियम असेल तर काय होईल? बेसिक मीडियम असेल तर काय होईल? OH मायनस बेसिक मीडियम असेल तर एक स्टेप वाढेल तुमची. जेवढे H प्लस ऍड केले तेवढेच OH मायनस दोन्ही बाजूला ऍड करायचे. म्हणून ऍज मीडियम इज बेसिक reaction so we have to add OH minus ions. So write down 2 bismuth OH3 plus 3 SNOH3 minus plus OH minus करायचे आहेत. म्हणजे इथं होईल OH minus 3 आणि पण तुम्हाला 3 OH minus होतील. 2 bismuth plus 3 SNOH6 2 minus plus 3 plus 3 minus. तुम्ही काय करणार? 3H प्लस आणि 2H मायनस 3H काय करणार? 3H2 3H2O बनवणार. मग नेक्स्ट स्टेप मध्ये तुमचे होणार 3H2O. ओके, मग इथं तुम्हाला एक स्टेप वाढवावी लागेल 3H2O. ठीक, हे 3H2O आणि हे 3H2O काय होते? एकमेकांना कॅन्सल होणार आहे 3 ठीक आहे. ठीक आहे, आता काय करायचं होतं आपल्याला? आता काय करायचं होतं? चार्ज इक्वल करायचा होता. इक्वलाइज द चार्ज. ओके, काय करायचं होतं? चार्ज इक्वलाइज करायचं नव्हतं आपल्याला, तर साईडला जे आहेत ते कॅन्सल करायचे होते. का तर चार्ज आपण कुठल्या स्टेपला इक्वलाइज केला? चार्ज कोणत्या स्टेपला इक्वलाइज केला? आपण नेट डिक्रीज इक्वल करतो त्यावेळी चार्ज इक्वल होतो. आता चेक करायचं आहे आपल्याला. चेक केला तर चार्ज आपल्या लक्षात येईल. काय आहे चार्ज? चार्ज काय आहे इकडं? 3 निगेटिव्ह चार्ज, 3 निगेटिव्ह चार्ज, टोटल 6 निगेटिव्ह चार्ज. 3 into 2 3 into काय होणार आहे? 6 निगेटिव्ह चार्ज. आणि हे गेले H2O मध्ये. एक पाडवा इथं तुमच्या लक्षात येईल काय होते. इथं वॉटर मॉलिक्यूल कॅन्सल करू नका, नेक्स्ट स्टेप मध्ये करा. 2 BiOH3 plus 3NOH3 minus plus 3H2 plus 3OH minus gives 2 bismuth plus 3 SNOH 2 minus plus 3H2O आपण केलं. H2O. आता या स्टेप मध्ये तुम्ही काय करणार? 3H2O आणि 3H2O कॅन्सल. बाकीचं काही कॅन्सल होता नाही होत. Therefore find 2 OH3 plus 3 SNOH3 minus plus 3OH minus now check the equation. Last आहे check for charge. ऍटम सगळे सेम आहेत का? 2 bismuth 2 bismuth 3 tin 3 आहेत. OH इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. 2 into 3 6 3 into 3 9. ओके, 18 आहेत into 3 3 OH ग्रुप आहेत इथं पण. 18 ऑक्सिजन 18 हायड्रोजन बॅलन्स झाले. चार्ज बॅलन्स आहे का? 3 into minus 3 minus 3 minus 3 minus 3 minus 6 minus चार्ज झाला. 3 into 2 minus 3 into 2 minus किती झाला? 6 minus चार्ज झाला. मग 6 minus आणि 6 minus काय आहे? बॅलन्स आहे. दिस इज युअर बॅलन्स्ड इक्वेशन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. दिस इज ओके. रिप्लाय करा.
नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. येस सर. झालं काय लिहून घ्या. एकच मिनिट सर लिहून Next दे. example. एकच मिनिट सर. लिहून घ्या. आणि सांगा मला झालं की. झालं सर. ओके. ऑक्सिडेशन पाहूयात. Okay, so write down the example. सर Yes, सर काल ते हाफ रिएक्शन मेथडचा तुम्ही एक होमवर्क दिला होता ना, तो नीट नाही जमला. तो घेणार आहे आपण. ठीक आहे, आपण तो बोर्डवरती, नो प्रॉब्लेम. येस सर. H2SO4 carbon. H2SO4 plus carbon gives CO2. Who replied me now? कीर्ती. येस सर. कुणाला जमला नाही? कीर्ती. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. घेऊयात आपण. CO2 SO2 सल्फर डायऑक्साइड प्लस H2. स्टेट काय? H2SO4 ऍक्वियस मोड मध्ये असेल. कार्बन असेल इथं सॉलिड. ठीक आहे, हा असेल गॅस आणि असणार आहे लिक्विड. मीडियम दिलेला आहे तुम्हाला ब्रॅकेट मध्ये ऍसिडिक. म्हणजे आपली एक स्टेप फक्त कट होते. मीडियम पहिली स्टेप इज द फर्स्ट स्टेप इन ऑक्सिडेशन नंबर मेथड. बॅलन्स ऑल ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सल्फर एक आहे, कार्बन एक आहे, ऑलरेडी बॅलन्स्ड आहेत. हेच इक्वेशन लिहिले की तुमची पहिली स्टेप ओके. पहिली स्टेप झाली तुमची. काय करणार तुम्ही याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर करायचा. ऑक्सिडेशन नंबर 1 आहे, ऑक्सिजन -2 आहे, हायड्रोजन +1 आहे, ऑक्सिजन प्रत्येकाने -2 आहे. ते लिहित नाही आपण. ठीक आहे, इथं मला सल्फरचा ऑक्सिजन हे केलेलं आहे आपण एक्झाम्पल. सल्फरचा नंबर सांगा. ऑक्सिडेशन नंबर सॉल्व्ह करताना एक्झाम्पल घेतले की मायनस प्लस कौशल. हे प्लस मायनस विसरायचं नाही. +6 असणार आहे. कसा +6 असणार आहे? टोटल चार्ज 0. हायड्रोजन आहे +1 हायड्रोजन एका हायड्रोजन वरती +1 चार्ज असतो. एका ऑक्सिजन वरती असतो -2. किती ऑक्सिजन दिसत आहेत? 4 ऑक्सिजन आहेत. किती झाला टोटल चार्ज? टोटल चार्ज आणि याचा +2 - -2 -8 +2 -8 किती झालं? -6 कोणी न्यूट्रलाइज केला असेल सल्फरने +6 असला पाहिजे. का तर इक्वल टू 0 करायचं आहे आपल्याला. सगळ्यांची बेरीज इक्वल आहे म्हणून हा +6 झाला. चला इकडच्या सल्फर कडे चला आता. ऑक्सिडेशन नंबर +8 -2 -4 आहेत ऑक्सिजन म्हणून हा काय हा असला सॉरी पाहिजे? -4 +4 असला पाहिजे. चला जोडा यांना, ब्रॅकेट जोडा. काय आहे? +6 चा +4 झालाय. इंक्रीज का डिक्रीज? रिडक्शन. डिक्रीज म्हणजे रिडक्शन. ठीक आहे, कार्बनचा किती आहे मला इथं? कार्बनचा किती आहे? 0. कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर प्युअर स्टेट मध्ये स्टेट म्हणून 0. कुठे आहे? इकडे कार्बन आहे. कार्बनला जोडा. इथं किती आहे कार्बनचा? कार्बन 4 -2 -4 असणार आहे. +4 0 चा +4 झालाय. ऑक्सिडेशन का रिडक्शन? ऑक्सिडेशन इनक्रीज. दॅट्स वाय दिस इज द ऑक्सिडेशन. आता काय बॅलन्स तर केलं आपण. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून सगळ्यांना बॅलन्स केलं. आता इनक्रीज पर ॲटम. इनक्रीज पर लिहायचं. कितीनं वाढला? इथं ऑक्सिडेशन झालं. इनक्रीज पर ॲटम कितीनं आहे? किती इनक्रीज पर ॲटम? 0 to +4. इनक्रीज पर ॲटम नेट ऑक्सिडेशन मध्ये हे पहा कितीने इनक्रीज झाला? 4 नंबर कितीने इनक्रीज झाला? 4 सर. 4 ने. मग डिक्रीज पर ॲटम सांगा. 2 डिक्रीज पर ॲटम किती? +4 झाला म्हणजे डिक्रीज कितीनं झाला? 2 ने. हे इक्वल करायचे. काय करावं लागेल तुम्हाला? हे दोन्ही इक्वल करायचं आहे. काय डिक्रीजला 2 ने मल्टिप्लाय. डिक्रीजला 2 ने मल्टिप्लाय करायचं. डिक्रीज कुठे झालंय? H2SO4 चं. मग H2SO4 ला कुठं आहे? इकडं SO2. तर सल्फर डायऑक्साइडला पण 2 न मल्टिप्लाय करा. म्हणजे तुम्हाला इथं मल्टिप्लाय करायचं आणि इथं मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, मीन्स
इथं 2 लावणार तुम्ही, कोएफिशियंट लावणार. मग हे नेक्स्ट स्टेप मध्ये करा. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? 2H2SO4 2SO4 प्लस 1 CO2 प्लस 2SO2 प्लस H2. आता काय बॅलन्स करणार? 4 झाले, नेट डिक्रीज बॅलन्स 4. सर ब्रेक होतोय परत तुम्ही व्हॉइस ब्रेक होतोय आवाज. प्रॉब्लेम ऐकूच नाही ते काय. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. काहीतरी करूयात आपण त्याला. राउटर वगैरे चेंज करून घेतो मी. आणखी दुसरा एखादा राउटर टाकून काय बघतो. म्हणते. ठीक आहे, बोर्डवरचं तरी दिसतंय? हो. ठीक आहे. रन दिस इक्वेशन. काय करणार आपण? बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन. बॅलन्सिंग फॉर ऑक्सिजन काय करणार? ऑक्सिजन काउंट करा. 2 × 4 2 × 4 8 ऑक्सिजन ॲटम आहे तिथं. इथे किती आहेत? 2 प्लस 2 × 2 5 2 प्लस 2 × 2 4 ऑक्सिजन. प्लस इथं एक आहे. इथं एक आहे ऑक्सिजन. ठीक आहे, झाले. इथं 2 आहेत ना, हे 7. 2 पकडा आणि हा पकडा. किती झाले? 7 ऑक्सिजन ॲटम. झाले ना. मग 7 ऑक्सिजन ॲटम इकडे 8 आहेत. इकडे एक कमी आहे, म्हणजे इकडे एक H2O तुम्हाला काय करायचं आहे? एक H2O वाढवायचा आहे या साईडला. मग तो नेक्स्ट स्टेप मध्ये वाढवा. नेक्स्ट स्टेप मध्ये एक H2O अप्लाय करा H2O ला. म्हणजे त्याचे 2 होतील. एक आहे तिथं 2 करा. टू H2O के. आता बॅलन्स काय करणार? हायड्रोजन. हायड्रोजन बॅलन्स करा. हायड्रोजन कसे बॅलन्स करणार? 2 × 4 4 हायड्रोजन ॲटम आहे तिथं. इथे किती आहेत? 2 × 2 आहेत. काही गरज आहे का बॅलन्स करायची? नाही. बॅलन्स करायची गरज आहे? नाही बॅलन्स करायची गरज. ठीक आहे. राईट डाऊन 2H2SO4 1 CO2 प्लस 2SO2 प्लस 2H2O. ऍसिडिक मीडियम. H प्लस ऍड केल्यानंतर OH मायनस ऍड केले असते, पण आपण H प्लस ऍड केलेच नाहीत. ह्या स्टेप पर्यंत आपण गेलोच नाही. ही स्टेप आपली निग्लेक्ट झाली. ठीक आहे, इलिमिनेट झाली ही स्टेप आपली. स्टेप काय आहे? चेक डिक्शन आहे का बॅलन्स्ड? आहे सर. आहे ना. बाकी काही केलंच नाही आपण. मग चेक करा फक्त. चार्ज वगैरे सगळीकडे 0 चार्ज आहे, म्हणजे बॅलन्स्ड आहे. चार्ज बॅलन्स्ड आहे, ऍटम्स बॅलन्स्ड आहे. ठीक आहे. सो दिस इज द फायनल आन्सर. बॉक्स इट अँड राईट डाऊन इट. झालं की सांगा. झालं सर. झालं. ओके. ऑप्शन नंबर मिळते. आपण 2 एक्झाम्पल घेतले. अगोदर आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. 4 एक्झाम्पल झालेले आहेत हे आपले. आता आयन इलेक्ट्रॉन मिळते आपण सेकंड एक्झाम्पल पासून स्टार्ट करूयात. सो राईट त्यालाच आपण आयन इलेक्ट्रॉन मेथड म्हणतो. कोणतं एक्झाम्पल घेतो आपण? लेट मी चेक. CuO प्लस NH3 हेच होतं का? Cu प्लस N2 प्लस H2O. कीर्ती, होमवर्कला दिलेलं हेच एक्झाम्पल होतं का? नाही सर. हे नव्हतं? नाही.
H2O2 plus ClO4 minus H2 plus H2O2 plus ClO4 minus gives ClO2 minus plus O2. ओके H2O2 चं होतं का? लेट मी चेक वेअर इट इज. ओके. चेक करा परत एकदा कोणतं एक्झाम्पल दिलं होतं. मला तर हेच वाटतं. तेच सर पेरॉक्साईडचं ना CuO चं दिलं H2O2. ते करून दिलेलं ना आपण. सॉल्व म्हणते आपण केलेलं. कॉपर ऑक्साईडचं दिलं नव्हतं का? नाही सर. हे नाही दिलं ना? ठीक आहे. ठीक आहे. नाही. माझ्याकडे सापडत नाही. मला सांगा काय एक्झाम्पल होतं. O2 H2O2 ठीक आहे प्लस Cl4 नेगेटिव्ह ClO4 gives ClO2 नेगेटिव्ह प्लस ऑक्सिजन ClO2 निगेटिव्ह प्लस ऑक्सिजन असं होतं का? O2. हा येस सर. सगळं मीडियम काय aqueous. असेल ऍसिडिक. सगळं aqueous होतं. aqueous सगळं. ठीक आहे. सर ऑक्सिजन हाफ गॅस. रिएक्शन मेथड मध्ये दिलतं ना? ऑक्सिजन गॅस असणार आहे बरोबर आहे. ऑक्सिजन हे मी तुम्हाला हाफ रिएक्शन मेथड मध्ये दिलं होतं ना? याच मेथडने सॉल्व्ह करायला दिलं होतं ना? हो सर. ओके नाउ आय गॉट दिस. पहिल्या स्टेप मध्ये काय करणार? फर्स्ट स्टेप मध्ये काय करणार तुम्ही? फर्स्ट स्टेप बॅलन्स रिप्लाय मी इक्वेशन बॅलन्स नाही, हाफ रिएक्शन मेथड मध्ये स्प्लिट करणार दोन्ही. तुम्ही दोन्ही काय करणार? स्प्लिट करणार. सो असाइन द ऑक्सिडेशन नंबर असाइन करा. कुणाला असाइन करणार? ऑक्सिडेशन नंबर क्लोरीनला असाइन करू शकता तुम्ही आणि ऑक्सिजनला असाइन करू शकता. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर पेरॉक्साइड मध्ये किती असतो? -1 केस ऑफ पेरॉक्साइड -1 असतो बरोबर की नाही? इथं किती झाला? -2 नाही -4 -4 परत काय चुकतंय बघा. दोघेही चुकताय. कौशल आणि सुरेश. पहिलाच रूल आहे. फ्री स्टेट म्हणजे काय? ऑक्सिजनचा बॉन्ड जर ऑक्सिजन बरोबर आहे तर याला फ्री स्टेट म्हणतात. ऑक्सिजन ज्यावेळी ऑक्सिजन सोडून इतर इलिमेंट बरोबर बाइंड होतो, ऑक्सिजन हायड्रोजन बरोबर होईल, ऑक्सिजन कार्बन बरोबर होईल, त्यावेळी त्याला कन्सिडर करायचं आहे. ऑक्सिजनचा बॉन्ड ऑक्सिजन बरोबर आहे तर फ्री स्टेट मध्ये आहे तो. दुसऱ्या एलिमेंट बरोबर बॉन्डिंग नाही झालं. मग झिरोचं काय झालं? सॉरी -1चं काय झालं? -1 झिरो मध्ये गेला, ऑक्सिडेशन झालं. इथं चेक करा आता क्लोरीनचं किती आहे? -1 7 आहे सर इथं. किती 7 प्लस का -7? काय 7? +7 +7 आहे. कसा काउंट केला? एका ऑक्सिजनचा 2 - 4 वेळा करा, 8 - होणार आहे. 8 - पैकी 1 मायनस शिल्लक आहे आपल्याकडे, म्हणजे 7 - कुठे गेले? +7 ने न्यूट्रल केले. इथं चेक करा क्लोरीन +3 +3 का? चेक करा. Yes, sir, 2 +3 × -1 -4 पैकी 1 मायनस आहे म्हणजे +3 आहे. तर मग हे दोन्ही कनेक्ट करा. हे दोन्ही जर आपण कनेक्ट केले, इथं काय झालंय? रिडक्शन. दोन्ही हाफ इक्वेशन स्प्लिट करायचे. आता पहिल्या स्टेप मध्ये काय करणार? ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन इकडे लिहितोय मी, रिडक्शन हाफ रिएक्शन इकडे लिहितोय या साईडला. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन लिहा. काय झालं? H2O2 चं कन्व्हर्जन O2 मध्ये झालं. रिडक्शन हाफ रिएक्शन काय आहे? ClO4 चं कन्व्हर्जन ClO2 मध्ये झालं. दिस इज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. हीच स्टेप आहे पहिल्या स्टेप मध्ये वेगळी करायची. इथून पुढचे रूल सेम. बॅलन्स द इक्वेशन अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. इथं बॅलन्स करायचं इक्वेशन ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीच्या सगळ्यांसाठी. मग बाकीचे आहेत फक्त क्लोरीन, ते ऑलरेडी बॅलन्स आहेत. नेक्स्ट स्टेप मध्ये करा बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन. बॅलन्सिंग करायचं आहे तुम्हाला ऑक्सिजनचं. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये मग मी इथं लिहितोय बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन ॲटम्स
ऑक्सिजन बॅलन्स करतोय आपण. ऑक्सिजन बघा किती आहेत, इकडे 2 आहेत, इकडे पण 2 आहेत. बॅलन्स करायची गरज आहे का? ऑलरेडी बॅलन्स्ड आहेत. ठीक आहे, इथं पहा, इथं 4 आहेत, इथं 2 आहेत. काय करावं लागेल? या साईडला 2 ने हे करायला लागेल. काय करायला लागेल? वॉटर मॉलिक्यूल ऍड वॉटर मॉलिक्यूल 2. मॉलिक्यूल 2 वॉटर मॉलिक्यूल ऍड करायला लागतील. आता काउंट करायचं हायड्रोजन. सो दिस स्टेप इज फॉर बॅलेन्सिंग ऑफ हायड्रोजन ऍटम्स. हायड्रोजन ऍटम बॅलन्स होय. आता आपण काउंट करा हायड्रोजन. इथे किती आहेत? 2 आहेत. इकडे आहेत का? नाही आहेत. मग इथं 2 नाही. काय ऍड करणार? 2H काय ऍड प्लस. करणार? 2 2H प्लस ऍड करणार. गुड. मग इथं काय करणार आपण? H2O2 gives O2 plus 2H plus. इकडे बघा, हायड्रोजन इकडे आहेत का? नाहीत. इथं किती आहेत? 4. किती H 4H प्लस ऍड plus. करणार? कोणत्या साईडला ऍड करणार? कोणत्या साईडला? रिएक्टंट साईडला 4H प्लस. रिएक्टंट साईडला. ठीक आहे. ClO4 minus plus 4H plus gives ClO2 minus plus 2H2O. ओके. बेसिक मीडियम नाहीये, त्यामुळे आपल्याला तो OH मायनस वगैरे ऍड करत बसण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. आता पहा ऑदर ऍटम बॅलन्स केले, त्याच्यानंतर ऑक्सिजन बॅलन्स केले, त्याच्यानंतर हायड्रोजन बॅलन्स केले. हायड्रोजन बॅलन्स करून झाल्यानंतर काय बॅलन्स करायचंय? चार्ज. बॅलन्सिंग ऑफ चार्ज. कसा बॅलन्स करणार? इलेक्ट्रॉन्स. कसा बॅलन्स करणार? इलेक्ट्रॉन. फक्त इलेक्ट्रॉन आहेत तुमच्याकडे. मग पहा, इथं किती चार्ज आहे? 0. या साईडला 0 चार्ज आहे. या साईडला चार्ज किती आहे? 2 into +1. 2 into +1. 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. मग इकडे तुम्हाला 2 पॉझिटिव्ह करता येत नाहीत, पण हे 2 पॉझिटिव्ह आहेत, याला तुम्ही काय करू शकता? 2 इलेक्ट्रॉन 2 निगेटिव्ह चार्जेस ऍड करून याला 0 करू शकता. मग इकडे काय करणार तुम्ही? 2 इलेक्ट्रॉन ऍड करणार, म्हणजे इकडचा चार्ज पण 0, इकडचा चार्ज पण 0. मग इथं काय झाला? हा चार्ज बॅलन्स झाला. मग याला द्या 2 इलेक्ट्रॉन RHS ला. RHS ला 2 इलेक्ट्रॉन्स ऍड करा. सो H2O2 gives O2 plus 2H plus plus 2 electrons. इकडे चेक करा. राईट डाऊन दिस अँड चेक फॉर दिस. पहा, चार्ज लिहितोय मी इथं. एकच मायनस चार्ज आहे एका मॉलिक्यूल वरती. -1. 4 into +1. 4 into +1. टोटल चार्ज किती झाला? -1 + 4. -1 + 4 म्हणजे काय? +3. +3. +3 हा नेट चार्ज आहे रिएक्टंट साईडचा. प्रोडक्ट साईडचा चार्ज काउंट करा. एकच मायनस चार्ज आहे इथं. सिंगल मायनस चार्ज आहे. एकच मॉलिक्यूल आहे, एकच निगेटिव्ह चार्ज आहे. इथं तर चार्ज 0 आहे. मग -1 आणि 3 त्याला बॅलन्स करायचंय तुम्हाला. दोन्हीकडे नीट पहा आणि सांगा. रिएक्टंट साईडला 3 इलेक्ट्रॉन द्यावे लागणार. 2. रिएक्टंट साईडला इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. किती द्यावे लागतील? 2. -1 होण्यासाठी. 2. ठीक आहे. पहा, मी स्केल काढतोय मी. सर 4 द्यायला लागणार. 4. 1 येस सर 4 -1 करायचं. 3 -1 -2. सांगा कुठून कुठे चेंज करायचं आहे? +3चं कन्व्हर्जन -1 मध्ये करायचं आहे. नेहमी हे डाऊन साईडला करायचं. +3चं -1 किती? 1 इलेक्ट्रॉन दिला तर, 1 इलेक्ट्रॉन दिला तर +2, 2 दिले तर +1, 3 दिले तर न्यूट्रल, 4 दिला तर -1. 4 इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील तुम्हाला. 4 निगेटिव्ह चार्जेस. त्यावेळी -1 हे आन्सर येणार आहे. चला 4 इलेक्ट्रॉन्स ऍड करा. मग 4 इलेक्ट्रॉन्स ऍड करा. ClO4 minus plus 4H plus 4 electrons gives ClO2 minus plus 2H2O. नेक्स्ट स्टेप काय असते? सांगा मला. आता चार्ज बॅलन्स करून झाला. नेक्स्ट स्टेप काय असते? वाचले का? रूल वाचले का? स्टेप वाचल्या का तुम्ही? इक्वेट करायचं. बॅलन्स. येस. काय इक्वेट करायचं? बरोबर आहे. काय इक्वेट करायचं? सर LHS ला आणि RHS ला. नो. एक स्टेप मिस करताय तुम्ही. काय इक्वेट करायचे? सर मल्टिप्लाय हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर. कशासाठी हा सुटेबल फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं हाफ इक्वेशनला? कशासाठी? काय इक्वलाइज करण्यासाठी? काय इक्वलाइज करायचे तुम्हाला? इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. राईट डाऊन. इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इक्वलाइज
number of electrons by multiplying suitable factors to the half equation. सांगा इकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, इकडे किती आहेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. कशाला कशाने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे दोन्ही इक्वल होतील. Multiplying 2 या by 4. साईडला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 4 इलेक्ट्रॉन होतील. 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 4 होतील, तिथं पण 4 होतील, इक्वलाइज होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आता इथं आपण काय काय बॅलन्स केले, इथं काय काय बॅलन्स केले आपण, ऑदर ॲटम केले, परत ऑक्सिजन केले, परत हायड्रोजन केले, परत चार्ज बॅलन्स केलाय. म्हणजे ऑलमोस्ट आपलं हाफ इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. ओके, पण इथं 2 ने मल्टिप्लाय करताना डायरेक्ट इलेक्ट्रॉनला करणार नाही आपण, याचं मिनिंग चेंज होऊ नये म्हणून आपण टोटल LHS ला आणि RHS ला प्रत्येक टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, म्हणजे पूर्ण इक्वेशनला या तुम्हाला काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनच्या इक्वेशनला. मग 2 ने मल्टिप्लाय करायला मल्टिप्लाय बाय 2, 2H2O2 gives 2O2 plus 2 into 2, 2 into 4H plus 2 into 4 इलेक्ट्रॉन. हे इक्वेशन ॲज इट इज. ClO4 minus plus 4H plus 4 electrons, ClO2 minus plus 2H2O. मग आता काय असतं स्टेप, इलेक्ट्रॉन ज्यावेळी इक्वल करतो त्यावेळी एकच स्टेप राहते आपली. कोणती स्टेप, ऍड दीज 2 इक्वेशन, सम करायची या 2 इक्वेशनची. मग इथं ऍड करा इक्वेशन, ऍड 2 हाफ इक्वेशन, 2 इक्वेशन ऍड करतोय आपण. लिहा हे पहिल्यांदा, 2H2O2 gives 2O2 plus 4H plus 4 इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉन इक्वल त्यासाठीच केले ते कॅन्सल करता यावेत म्हणून. ओके, हे इक्वेशन घ्या, प्लस ClO4 minus plus 4H plus 4 electron will give ClO2 minus plus 2 water molecules. Now cancel. काय काय कॅन्सल होत आहे, इलेक्ट्रॉन्स आणि हायड्रोजन 4 इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साइडचे रिएक्टंट म्हणजे RHS LHS ला कॅन्सल करायचे. ठीक आहे, 4 प्लस 4H प्लस, बाकी काय कॅन्सल होत आहे, नाही कॅन्सल होत. मग करा 2H2O2 प्लस ClO4 minus gives 2O2 plus ClO2 minus plus 2H2O. आणि एक स्टेप राहते मार्क मिळवून देणारी स्टेप म्हणतो आपण तिला. काय करायचं, Balance. Check. चेक करायचं. मग करा चेक. एक क्लोरीन आहे, एक क्लोरीन आहे. ऑक्सिजन काउंट करा, 2 into 2 4, 4 plus 4 8 ऑक्सिजन, 2 into 2 4 plus 2 8 ऑक्सिजन आहेत. 2 into 2 4 हायड्रोजन, 2 into 2 4 हायड्रोजन. चार्ज काउंट करा, सिंगल निगेटिव्ह, बाकी सगळे 0. म्हणजे चार्ज बॅलन्स आहे, प्रत्येक ऍटम बॅलन्स आहे. चेक करताना नेहमी काय चेक करणार, ऑल ऍटम्स आणि चार्ज, या दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्या म्हणजे तुमचं इक्वेशन बॅलन्स झालं, रेडॉक्स इक्वेशन बॅलन्स झालं. आहे बॅलन्स, इज इट बॅलन्स्ड ऑर नॉट? हाय सर. Balance. ठीक आहे. टेक क्विकली नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ हाफ रिएक्शन मेथड. ओके, बेसिक मीडियम मधलं घ्यायचं का, बेसिक मीडियम मधलं? ठीक आहे, राईट डाऊन 2BiOH3, सॉरी फक्त BiOH3 प्लस SnO2 minus SnO2 2 minus gives SnO3 2 minus प्लस विस्मत सॉलिड. मीडियम दिलेला आहे बेसिक. ओके, सो दिस इज गॅस. काय करणार, पहिली स्टेप, असाइन द ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर असाइन करा. सांगा मला पटकन ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर सांगा मला किती आहेत. सेम आहेत मगाच्या एक्झाम्पल मधले.
एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण, ते सेम आहेत. सांगा. अजून काय सांगता येईल? 3चा 3 आणि 0. +3 आणि 0. ठीक आहे, याला जोडलं काय झालं? ऑक्सिडेशन का रिडक्शन? रिडक्शन. रिडक्शन. याला सांगा 3चा इथं किती आहे? -2 -2 -4 त्यापैकी -2 आहेत म्हणजे +2 -2 -2 -2 -6 पैकी आहेत म्हणजे +4 +4 लक्षात ठेवायचं 3 आला का +2 आणि +4 मध्ये कन्व्हर्जन असतं नाही. फक्त +2 आणि +4 कुठे हे आठवायचं. मग इथे इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला ऑक्सिडेशन नंबर? इन्क्रीज झाला म्हणजे काय झालं? इन्क्रीज झाला. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन झालंय. लगेच 2 इक्वेशन स्प्लिट करायचे. कोणते 2 इक्वेशन स्प्लिट करणार? ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन. 2 गोष्टी लगेच वेगळ्या करा. ऑक्सिडेशन कुठे झालं इथं? 2 इक्वेशन वेगळे करा. SnO2 2- is converted into SnO3 2-. This is the oxidation half equation. Reduction half equation. BiOH3 is converted into Bi. Now tell me, what is your first step? मागचं एक्झाम्पल बघा आणि सांगा. फर्स्ट स्टेप काय? फर्स्ट स्टेप काय? एलिमेंट्स बॅलन्स करायचे. ऑक्सिजन आणि बॅलन्स ऑल हायड्रोजन. अदर ॲटम्स. सगळे एलिमेंट्स ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बॅलन्स करा. मग इथे एक एसएन आहे, इथे एक एसएन आहे, इथे एक बिस्मथ आहे, इथे एक बिस्मथ आहे. ऑलरेडी बॅलन्स आहे. ही स्टेप आपली कट झाली. मग आता काय करणार? बॅलन्स फॉर ऑक्सिजन. ऑक्सिजन ॲटम. बॅलन्स फॉर ऑक्सिजन ॲटम करा. ऑक्सिजन साठी बॅलन्स. 2 ऑक्सिजन आहेत, 3 ऑक्सिजन आहेत. काय करणार? इकडे 2 आहेत, इकडे 3 आहेत. काय करणार? इकडे एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार. बरोबर का? हो. चुकलं की सांगा मला. ठीक आहे, इथं सांगा. इथं किती आहेत? 3 ऑक्सिजन आहेत. इथं ऑक्सिजनच नाही. 3 वॉटर मॉलिक्यूल ऍड करा डायरेक्ट. BiOH3 3 ऑक्सिजन ॲटम्स. सो बिस्मथ प्लस 3 3H2O. वॉटर मॉलिक्युल्स. ऑक्सिजन झाले बॅलन्स करून. आता काय बॅलन्स करणार? ऑक्सिजन बॅलन्स करून झाल्यानंतर हायड्रोजन. हायड्रोजन बॅलन्स करायचे. चला हायड्रोजन बॅलन्स करूयात. काउंट करा हायड्रोजन. इथं मला 2 हायड्रोजन दिसत आहेत, 2. इकडे हायड्रोजन दिसत नाहीत. काय ऍड करू द्यात? 2H काय प्लस 2 ऍड करू द्यात? H+ ion. H+ आयन. जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्ट व्हाल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ऑक्सिडेशन रिएक्शन बॅलन्स करण्याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. वरती लिहून ठेवा. ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन आपल्याला जर बॅलन्स करता येत नाही, वरती लिहून ठेवायचं. 2 हायड्रोजन आहेत म्हणून 2H+ ऍड करतोय मी. काय लिहून ठेवणार पेज वरती? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्ट व्हायचं आहे, प्रॅक्टिस करा जास्त. 3 हायड्रोजन आहेत. इथे किती आहेत? 6. रिएक्टंट साइडला 3H इकडे प्लस. काय ऍड करणार? 3. 3+, यस, गुड. 3H+ ions. BiOH3 plus 3H plus ion gives bismuth in solid state plus 3H2O. मला सांगा रिएक्शन मीडियम पाहिलंय का तुम्ही ब्रॅकेटमध्ये? काय आहे बेसिक आहे रिएक्शन सर. मीडियम? OH-. एक स्टेप वाढते. जेवढे H+ ऍड करता या स्टेप मध्ये तेवढे OH- ऍड करा. कुठे ऍड करा? जेवढे H+ ऍड करता या स्टेप मध्ये बेसिक मीडियम साठी तेवढेच OH- ऍड करा. पण कुठं करा? दोन्ही साईडला. हे विसरायचं नाही. बोथ साइडला. ओके. मीन्स ऍड OH- आयन. ऍड इक्वल नंबर ऑफ OH- आयन्स ऑन बोथ साइड्स. असं लिहून घ्या. का तर रिएक्शन मीडियम हे बेसिक मीडियम आहे. हे पण लिहा ब्रॅकेटमध्ये म्हणजे तुम्हाला समजेल. मग करा. 2 इकडे ऍड केले होते आणि तिकडे 3 केले होते. जेवढे ऍड केले तेवढे ऍड करा. SnO2 2- plus H2O plus 2H+ ऍड केलेत म्हणून 2OH-. SnO3 2- plus 2H+ plus 2OH-. 3H+ इकडे ऍड केलेत म्हणून OH- पण 3 ऍड करणार तुम्ही. 3H+ साठी 3 OH-. दोन्ही साइडला ऍड करा. ही स्टेप कशासाठी ऍड करतो आपण? पर्पज काय आहे? हे ऍड करायचंय तुम्हाला. हे ऍड करायचंय. ठीक आहे. इथं 2 करा. 2OH- करा. ऍड करा.
दिसतंय का क्लिअर? 2 वॉटर मॉलिक्युल्स आणि ती या साईडला 3 वॉटर मॉलिक्युल्स. 2OH मायनस. ठीक आहे, बनवा ते वॉटर मॉलिक्यूल बनवा. SnO2 2 मायनस प्लस H2O प्लस 2OH मायनस प्लस सॉरी गिव्स SnO3 2 मायनस प्लस 2H2O. हे बनले याचे, याला अंडरलाईन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशाचे बनले. H प्लस आणि 3OH मायनस काय बनले? 3 वॉटर मॉलिक्यूल. कोणत्या स्टेप मध्ये कॅन्सल करताय? या स्टेप मध्ये कॅन्सल केलं तरी चालेल तुम्हाला, बरोबर की नाही? इथं 2H2 आहे, इथं 1H2 आहे, किंवा घ्या ऍड करा इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशन ऍड नाही करायचे, चार्ज बॅलन्स करायचं आपल्याला. चार्ज बॅलन्स आहे, कसा बॅलन्स करणार? बॅलन्सिंग द चार्ज. चार्ज बॅलन्स करायचं, इलेक्ट्रॉन करायचे. जिकडे जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस जास्त आहेत तिकडे तेवढे इलेक्ट्रॉन ऍड करून त्या दोघांना इक्वल करायचं. सांगा मला, इथं किती चार्जेस आहेत काउंट करा. 2 मायनस 2 मायनस 4 मायनस, इथं किती आहेत? 2 मायनस. चार्जेस किती आहेत? -2 मायनस 2 इंटू -1 म्हणजे काय झाले? -4. इथे किती आहेत? -2 आहेत. मग टोटल चार्ज किती? -6. -4 आणि -2. इकडे 2 इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील तुम्हाला. 2 इलेक्ट्रॉन इकडे ऍड करावे लागतील. एरो इथं नीट पहा, एरो आहे इकडं. हे बॅलन्स करायचंय तुम्हाला, -4 आणि -2. इथं मायनस, अजून 2 निगेटिव्ह चार्ज पाहिजेत, त्यावेळी -4 होणार आहेत. म्हणून आपण काय करणार? 2 इलेक्ट्रॉन्स इकडे ऍड करणार, 2 इलेक्ट्रॉन्स या साईडला ऍड करणार. करा मग. SnO2 2 मायनस प्लस H2O प्लस 2OH मायनस SnO3 2 मायनस प्लस 2H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, हे पण इक्वेशन मी त्याच्या खालीच लिहितोय. आता इथं काय करावं लागेल चार्ज बॅलन्स करण्यासाठी? इथं 0 चार्ज आहे, इथं 3 मायनस चार्ज आहे. 3 निगेटिव्ह चार्जेस आहेत, इथं 0 चार्जेस आहेत. काय करावं लागेल? 3 इलेक्ट्रॉन इकडे ऍड करावे लागतील तुम्हाला. 3 इलेक्ट्रॉन या साईडला ऍड करावे लागतील. करा मग. काय करणार? BiOH3 प्लस 3H2O प्लस 3 इलेक्ट्रॉन्स gives Bi प्लस 3H2O प्लस 3OH मायनस. आता इक्वलाइज द इलेक्ट्रॉन्स. इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स इक्वलाइज करणार. इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, 3 इलेक्ट्रॉन दिसत आहेत मला रिडक्शन मध्ये. ऑक्सिडेशन मध्ये मला दिसत आहेत 2 इलेक्ट्रॉन. काय करावं लागेल? या पूर्ण इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा आणि ह्या पूर्ण इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करा. बरोबर का? या पूर्ण इक्वेशनला काय करणार तुम्ही? 2 न मल्टिप्लाय करणार. या पूर्ण इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करणार. करा मग. काय होईल? 3SnO2 2 मायनस प्लस 3H2O प्लस 3 into 2 6OH मायनस gives SnO3 2 मायनस. किती न मल्टिप्लाय करायचं होतं? 3 न. प्लस 3 into 2 6H2O प्लस 3 into 2 6 इलेक्ट्रॉन अँड ऍड दीज 2 इक्वेशन. मग मी ऍड इथंच करतोय, एक स्टेप कमी करतोय मी. 2 न मल्टिप्लाय करा याला. 2BiOH3 प्लस 2 into 3 6H2O प्लस 2 into 3 6 electrons gives 2Bi plus 2 into 3 6H2O plus 3 into 2 6OH minus. काय काय कट होतंय? ऍड these 2 equations. नेक्स्ट स्टेप मध्ये ऍड these 2 equations. काय होणार आहे? काय काय कट होणार आहे सांगा मला. 6 वॉटर मॉलिक्यूल 6 वॉटर 6 मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 6H2O OH H2O आहेत, मायनस सॉरी 3H2O कॅन्सल होतील. ठीक आहे. 6OH मायनस 6OH मायनस 3H2O कॅन्सल होतील 3H2O ला आणि शिल्लक राहतील 3H2O. बरोबर का?
तीन पैकी तीन राहिले, सेम साईडला कॅन्सल केलं. काय काय शिल्लक राहिले लिहा. काय काय शिल्लक राहिलं? 3SnO2 2 मायनस हे गेला, हा राहिला 2BiOH3. ठीक आहे. अजून काय? ठीक आहे, इकडे सगळं संपलं. या साईडला पहा 3SnO3 2 मायनस प्लस 2Bi इन सॉलिड स्टेट. दीज आर इन ॲक्वियस स्टेट. BiOH3 गॅस होता आणि हा ॲक्वियस स्टेट. ठीक आहे. चेक. लास्ट स्टेप. चेक इफ एव्हरीथिंग. प्रत्येक ॲटम आणि चार्ज बॅलन्स आहे का? 3 into 2 6 चार्ज आहे. 3 into 2 6 मायनस चार्ज आहे. इथे 0 आहे, इथं 0 आहे. चार्ज बॅलन्स आहे. ॲटम बॅलन्स आहे, चेक करा. ॲटम बॅलन्स आहेत का? 3 into 2 6 ऑक्सिजन ॲटम. 3 into 2 6 ऑक्सिजन ॲटम. 6 plus 6 12 ऑक्सिजन ॲटम. इथे किती आहेत? 3 into 3 9 ऑक्सिजन ॲटम. ओके. बॅलन्स होत नाहीत का? चेक करा परत एकदा. काय चुकलं आहे आपलं? वॉटर मॉलिक्यूल राहिलेत. वॉटर मॉलिक्यूल लिहा पुढं. 3च गेले ना, 3 राहिलेत अजून. 3H2O. हा, ठीक आहे. 3H2. आता चेक करा. ऑक्सिजन किती झाले? 12 झाले. 3 into 3 9 plus 3 12. हायड्रोजन चेक करा. ठीक आहे. 2 टीन आहेत, 3 टीन आहेत, 3 टीन आहेत. 2 बिस्मथ आहेत. ते तर बॅलन्सच आहेत. पहिल्या स्टेप मध्ये केले. हायड्रोजन चेक करा. 2 into 3 6 हायड्रोजन ॲटम. 3 into 2 6 हायड्रोजन ॲटम. एव्हरीथिंग इज बॅलन्स. हे चेक केल्याशिवाय मार्क्स मिळत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे आपण कुठे चुकलोय ते आपल्यालाच कळतं. परत रिपीट करता येतं चुकलं की. दिस इज क्लिअर. हे बेसिक मीडियम मध्ये असतं तर आपण काय केलं असतं? एक स्टेप वाढवली असते. हे कशामध्ये होतं? बेसिक मीडियम मध्ये होतं का? येस, बेसिक मीडियम मध्ये होतं. आपण इक्वल चेक करा बरं एक वेळ. OH मायनसची ऍडिशन केली आहे का आपण? OH मायनसची ऍडिशन केली आहे का एक्झाम्पल मध्ये? स्टेप चेक करा. याच्या अगोदरच्या इथं होत्या स्टेप्स खाली. OH मायनसची ऍडिशन केली ना? सो दिस एक्झाम्पल इज फॉर बेसिक मीडियम. बरोबर का? रिप्लाय द्या. आवाज येतोय? हो. कौशल, बेसिक मीडियमच आहे ना? ठीक आहे. तुम्हाला एक sir. होमवर्क साठी देतो आता मी. टाइम संपलेला आहे. ऍसिडिक मीडियम साठी घ्या. कोणतं सॉल्व्ह केलं आपण? बिस्मथचं सॉल्व्ह केलं. ठीक आहे. ऍसिडिक मीडियम मधलं एक देतो मी तुम्हाला. हाफ रिएक्शन मेथडने सॉल्व्ह करायचं ऍज अ होमवर्क. You can send me photographs of balanced equation. So write down H2C2O4 plus MnO4 minus. Both are in aqueous state. Gives CO2 plus Mn2 plus. CO2 plus Mn2 plus. This is no doubt aqueous and this is gas. Medium is acidic. सो OH मायनस ऍडिशन करायची गरज नाही तुम्हाला इथं. हे कशाने सॉल्व्ह करणार? हाफ रिडक्शन Yes, sir. मेथडने, हाफ रिएक्शन मेथडने सॉल्व्ह करायचं. जमेल ना? आयन इलेक्ट्रॉन. हा सर. आयन इलेक्ट्रॉन जमेल ना? मग हे होमवर्क साठी करा. समजलंय का? जेवढे एक्झाम्पल घेतलेत ते समजलेत का? अंकुर, तुला समजणार नाही पहिल्या काही स्टेप्स, ऑक्सिडेशन नंबर वगैरे कॅल्क्युलेट करायचे जमल्या तरच हे जमतं. बाकी रूल सोपे आहेत आणि मार्क्स मिळवून देणारा पार्ट आहे हा. इझिली मार्क्स भेटतात याच्यामध्ये. मॅथ सारखं आहे, सॉल्व्ह करत जायचं. शेवटची स्टेप आहे, चेक करायचं. चुकलं का परत रिपीट करायचं. बोर्ड एक्झामला तुम्हाला इथं मार्क्स जात नाहीत. आणि जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढे एमसीक्यू सॉल्व्ह होणार आहेत. तुम्हाला डायरेक्ट 4 रिएक्शन दिल्या जातात, ऑप्शन मध्ये विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज रेडॉक्स रिएक्शन. मग तुम्ही ओळखणार कसं? ऑक्सिडेशन नंबर द्यायचे. डिक्रीज आणि इन्क्रीज झालेलं दिसतंय, रेडॉक्स रिएक्शन. म्हणजे दोन्ही झाले तिथं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ठीक आहे. आणि ऑक्सिडेशन नंबर पण विचारतात. विच ऑफ द फॉलोइंग इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड आयर्न हॅज मॅक्झिमम ऑक्सिडेशन नंबर. वेगवेगळे कंपाऊंड दिले जातील. टीन हॅज मॅक्झिमम ऑक्सिडेशन नंबर, क्लोरीन हॅज मॅक्झिमम ऑक्सिडेशन नंबर किंवा लोएस्ट ऑक्सिडेशन नंबर. हे प्रत्येक ठिकाणी विचारलं जातं. त्यामुळं प्रॅक्टिस करा ऑक्सिडेशन नंबर असाइन करण्याची आणि रिएक्शन बॅलन्स करण्याची दोन्ही मेथड. ठीक आहे. याच्यामध्ये काही आलं प्रॉब्लेम वगैरे तर मला तुम्ही विचारा. टाइम इज ओव्हर. कॅन वी स्टॉप दिस मीटिंग? सर